नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झाम मे 2016 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवातीला सूचना, या प्रश्नपत्रिकेत 60 बहुप्रश्न निवड प्रश्न दिलेले असून प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत। कोणतेही 50 प्रश्नाची उत्तरे लिहा। प्रश्न क्रमांक 1-2 मधील समोरासमोर संवादाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पर्याय आहेत: शब्दरूप चिन्हे व खुणांचे प्रमाण व वैविध्य जास्त असते. निशब्द चिन्हे व खुणांचं नियंत्रण ठेवणे अवघड असते. नेमका अर्थाविषयी गोंधळ निर्माण झाल्यास शब्दरूप चिन्हांवर कमी विश्वास ठेवला जातो. निशब्द चिन्हे व खुणा बहुधा स्वयंस्फूर्त असतात. तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1, शब्दरूप चिन्हे व खुणांचे प्रमाण व वैविध्य जास्त असते। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या संज्ञापन प्रकारात वेगवान लक्षणी आणि विश्वासार्ह प्रतिसाद किंवा प्रत्याभरण मिळण्याची क्षमता सर्वाधिक असते? पर्याय आहेत: जनसंज्ञापन, गटसंज्ञापन, 2 व्यक्तीमधील संज्ञापन किंवा संवाद 2 गटामधील संज्ञापन। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी, 2 गटामधील संज्ञापन। प्रश्न क्रमांक 3, प्रसारमाध्यम व बाजारपेठेतील यांच्यातील कामगिरीचा निर्देशांक यांची खालीलपैकी कोणती जडी चूक आहे? पर्याय आहेत: वृत्तपत्रे वितरण, सर्क्युलेशन, चित्रपट, बॉक्स ऑफिस, दूरचित्रवाणी, TVT, रेडिओ, ROD। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी, रेडिओ ROD। प्रश्न क्रमांक 4, FM रेडिओच्या संदर्भात FM या लघुरूपाचा विस्तार काय? पर्याय आहेत: फ्रिक्वेन्सी मॅनिप्युलेशन, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, फायर-फायडेलिटी मॉड्युलेशन। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन। प्रश्न क्रमांक 5, एका सर्वसाधारण वर्गामध्ये मुले शिक्षकांकडे तोंड करून बसलेली असतात। अशा प्रकारच्या बैठक रचनेमुळे कोणत्या प्रकारच्या संज्ञापनाला प्रोत्साहन मिळते? पर्याय आहेत: विद्यार्थ्यांचे एकमेकांसमोरील संभाषण वाढते व सोपे होते. शिक्षकांना संज्ञापन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचा जास्त अधिकार मिळतो. शिक्षक व विद्यार्थ्यांचे संज्ञापनाबाबत समान अधिकार मिळतात। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शिक्षक व विद्यार्थ्यांना संज्ञापनाबाबत समान अधिकार मिळतात। प्रश्न क्रमांक 6, एखाद्या शिक्षकाच्या दृष्टीने वर्गातील शिकविण्याच्या संदर्भात प्रतिसाद व प्रत्याभरण मिळण्याचे सर्वात सोपे व जलद असे स्रोत कोणते? पर्याय दिलेले आहेत: विद्यार्थ्यांची देहबोली, विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न, विद्यार्थ्यांनी घेतलेल्या नोंदीचा दर्जा, विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्वाध्याय। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी, विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न। प्रश्न क्रमांक 7, 1-2, 2-3, 3-4 रिकामी जागा n+1 रिकामी जागा या संख्यामालेतील खालीलपैकी कोणते विधान असत्य नाही? पर्याय आहेत: ही संख्यामाला क्रमशः वाढत जाणारी आहे. या संख्येमध्ये प्रत्येक संख्या .99 पेक्षा मोठी नाही. या संख्येमध्ये प्रत्येक संख्येपेक्षा लहान असणारी एक संख्या आहे व यातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असणारी एक संख्या आहे। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी, या संख्यामालेतील प्रत्येक संख्येपेक्षा लहान असणारी एक संख्या आहे व यातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असणारी एक संख्या आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणते भाषाविषयक कौशल्य नाही? पर्याय आहेत: वक्तृत्व, वाचन, विचार करणे, लेखन करणे। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी, विचार करणे। प्रश्न क्रमांक 9, समजा x हा काही वास्तव संख्यांचा संच आहे। खालीलपैकी कोणत्या विधानावरून इतर विधानांची सिद्धता देता येत नाही? पर्याय आहे: x या संचातील कोणत्याही 2 संख्येमध्ये एकतरी संख्या x मध्ये आहे. x या संचातील कोणत्याही 2 संख्यांमध्ये x मधील कमीत कमी 2 संख्या असतात. x या संचातील कोणत्याही 2 संख्येमध्ये x मधील अनंत संख्या असतात. डी, x या संचात कमीत कमी 2 संख्या असल्यास x हे मध्ये अनंत संख्या असतात। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी, x या संचात कमीत कमी 2 संख्या असल्यास x मध्ये अनंत संख्या असतात। प्रश्न क्रमांक 10, एका पार्टीत 7 व्यक्ती आहेत. या पार्टीमध्ये हस्तोल्लंघनामध्ये सहभागी झालेल्या हातांची संख्या वारंवारतेनुसार मोजल्यास खालीलपैकी कोणती असू शकत नाही? पर्याय आहेत: 5, 6, 10, 2। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 5। या पुढील प्रश्न आपण पुढील भागात घेणार
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.